ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत अतिशय सगळ्यांना आवडणारी व्हेज ब्रेड रोलची रेसिपी दाखवत आहे। ती तुम्हाला लहान मुलांना अतिशय लहानपासून ते मोठ्यांना सगळ्यांना आवडते आणि बनवायलाही अतिशय सोपी आहे। तुम्हाला माझी रेसिपी ही नक्की आवडेल आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे आपण सगळ्यात अगोदर भाज्या बघणार आहोत। त्यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे बारीक चिरून, शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली, पनीर घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, मटरचे दाणे घेतलेले आहे, एक बटाटा तो उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स आणि स्लरी बनवण्यासाठी मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 3 चमचे। सगळ्यात अगोदर आपण आपल्या भाज्यांना थोडंसं शिजून घेणार आहोत। त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी मी इथं गॅसवरती कढई ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा एवढं तेल टाकून घेते। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत। जिरे तडतडले की लगेचच आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। थोडासा अगदी कांदा आपला परतलेला आहे। थोडासा गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे। आता याच्यामध्ये आपण मटरचे दाणे टाकून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। शिमला मिरची टाकून घेणार आहोत। गाजर टाकून घेणार आहोत। करून घेणार आहोत। लगेचच आपण पनीर आणि टोमॅटो सुद्धा इथे टाकून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्या पूर्ण भाज्या आपण आता 1 मिनिटभर छान अशा परतून घेणार आहोत। मोठ्या फ्लेमवरच, गॅसची फ्लेम मोठीच हवी आपल्याला। 1 मिनिटभर झालेले आहे आपल्या भाज्यांना। मस्त अशा याचा जो क्रंचेस आहे, कच्चापणा जो निघून गेलेला आहे आता। याच्यामध्ये आपण आता आपले दुसरे राहिलेले मसाले टाकून घेणार आहोत। चिली फ्लेक्स, हळद मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आपला बटाटा तो हाताने मी याच्यामध्ये कुच करून टाकते। मीठ चवीनुसार, कोथिंबीर मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स करून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस टाकणार आहोत 1 चमचा एवढा, ग्रीन चिली सॉस मिक्स करून घेणार आहोत। स्टफिंग इथं तयार झालेली आहे ब्रेड रोल मध्ये भरण्यासाठी। आता आपण ही स्टफिंग आपली थंड होऊ देणार आहोत। तोपर्यंत आपण आपले ब्रेडचे थोडेसे चुरा बनवून घ्यायचा आहे आणि ब्रेड आपण तयार करून घेणार आहोत। इथं मी फ्रेश ब्रेड घेतलेले आहे। आता हे आपण याच्या कडा काढून घेणार आहोत। आपल्याला याच्या कडा घ्यायच्या नाहीये, याच्या आपण ब्रेड क्रम्ब बनवणार आहोत। आपल्याला आतलाच भाग हवा आहे। हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। याला थोडंसं आपण बेलण्याने प्रेस करून घेणार आहोत। तुमची जर ड्राय असेल ब्रेड तर तुम्ही याच्यावरती थोडंसं पाण्याचा हात लावू शकता। आता अशाच पद्धतीने आपण आपले पूर्ण ब्रेड तयार करून घेणार आहोत रोल बनवण्यासाठी। एक ब्रेड घ्यायचा आहे आपल्याला, याच्यावरती सारण टाकून घ्यायचं आहे। याच्यावरती कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे। याला आता आपण रोल पॅक करून घेणार आहोत। तर आपला रोल इथं पॅक झालेला आहे। आता याला आपण कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डिप करून घेणार आहोत। लगेच ब्रेड क्रम्ब मध्ये आपण बुडून घ्यायचं आहे।
आणि प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण आपले पूर्ण रोल बनवून घेणार आहोत। पूर्ण ब्रेड रोल तयार झालेले आहे। आता आपण यांना तळून घेणार आहोत। ब्रेड रोल तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम हवं आहे। याच्यामध्ये आपण आता रोल टाकून घेणार आहोत। आपला एक वेळेस जेवढे बसेल तेवढे टाकायची। गॅसची फ्लेम ही आपल्याला आता मीडियम ठेवायची आहे। रोल आपल्याला छान दोन्ही वाणायला आलटून पलटून तळून घ्यायचे आहे, कलर बदलेपर्यंत। ब्रेड आपले छान तळून झालेले आहे। ब्रेड रोल तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या ब्रेडला। काढून घेणार आहोत। दुसरी बॅच पण तळून तयार झालेली आहे, हिला पण आपण काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण आपली पूर्ण रोल तळून घेणार आहोत। चला तर आपले संपूर्ण व्हेज ब्रेड रोल बनून तयार झालेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।